आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. क्षेत्रामध्ये नवी वाटचाल आणि नवी क्रांती साकारण्यासाठी सज्ज असणाऱ्या वारणा विद्यापीठ वारणानगर महाराष्ट्र राज्यातील पहिले सार्वजनिक समूह विद्यापीठ कुलाधिकारी वारणा विद्यापीठ वारणानगर पदग्रहण सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने केलेली आहे. मित्र हो, निष्काम कर्मयोगाने समर्पित प्रेरणादायी आनंद सोहळ्यासाठी उपस्थित आपण सर्व आपल्या सर्वांच्या मनस्वी स्वागतासाठी व कुलाधिकारी वारणा विद्यापीठ वारणानगर पदग्रहण सोहळा या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी आम्ही नम्र विनंती करतो. या समारंभाचे प्रमुख संयोजक श्री वारणा शिक्षण मंडळ वारणानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डॉक्टर फी कारजिनी सर यांना. Honorable dignitaries on the dais, Dr. Vinayaraoji Kore sir, MLA, Government of Maharashtra and President of Varna Industrial and Educational Complex, Shri N.H. Patil sir, Founder Provost of Varna University Varnanagar, Shri Bhagat Sahib, MD of Sugar Factory, Dr. Mane, Dr. Sheikh, Dr. Kiran Patil, all the deans, directors of Varna University, my colleagues, faculty members and dear student friends who have taken admission under the Varna University shelter. I heartily welcome Honorable Chairman Shri Vinayaraoji Kore sir for this welcome and installation of Provost Shri N.H. Patil sir. I also welcome Shri N.H. Patil sir and congratulate him heartily for being appointed as the Provost of Varna University Varnanagar. Varna University is the first state public university floated under public-private partnership model. That means here the university can be referred as mini Shivaji University or mini Mumbai University. This is a non-affiliating university, number one. Number two, the governor of Government of Maharashtra is the chancellor of this university. Then governor appoints the next number two person in this organogram, that is the provost. आपण कुलाधिकारी म्हणतोय ना मराठीत. त्यानंतर कुलगुरूंचं नेमणूक मात्र जसं शिवाजी विद्यापीठात होते किंवा मुंबई विद्यापीठात होते त्या पद्धतीनंच चान्सलर सर त्यांची नेमणूक करतात. थोडक्यात शिवाजी असो, SPPU असो, मुंबई असो किंवा वारणा असो, काही फरक नाही आहे. 1700 ॲडमिशन्स केलेले आहे वारणा विद्यापीठामध्ये. फर्स्ट इयर BTech, MBA, MCA, MTech, BCBBA धरून हे सगळी आम्ही आज 1700 नंबर क्रॉस केलेले आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ज्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस राबवतो. इंडस्ट्री रेडी करिक्युलम आपला आहे आणि स्किल बेस्ड व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम्स आपलं भर असणार आहे. बिकॉज दीज आर द कंडिशन्स लेट डाऊन अंडर दॅट राजपत्र. आणखीन काही सवलत तुम्हाला मिळणार आहे. 4 वर्षानंतर तुम्हाला पुढं शिकायचं आहे. यू कॅन ऑप्ट दॅट इंटिग्रेटेड प्रोग्राम. यू कॅन कंटिन्यू विथ MTech, यू कॅन कंटिन्यू विथ MBA, यू कॅन इवन कंटिन्यू विथ LLB ऑल्सो, LLM ऑल्सो. असं काही गोष्टी ह्या विद्यापीठात तुम्हाला मिळणार आहे. देर इज अ वाईड चॉईस ऑफ फॅसिलिटीज अँड ऑपॉर्च्युनिटीज. काही पाल्यांना 1 वर्षानंतर त्याला
काही अडचणीमुळं सोडायला लागतंय. सोडताना त्याला आम्ही एक सर्टिफिकेट देतो. त्या सर्टिफिकेटवर त्यांनी 2-3 वर्ष नोकरी करून परत एज्युकेशन कंटिन्यू करू शकते. जर तुम्ही आणखीन 1 वर्ष संपवलं तुम्हाला डिप्लोमा मिळणार आहे त्या क्षेत्रात. समजा त्यानंतर 3 वर्ष तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्हाला डिग्री मिळणार आहे. 4 वर्ष केलं तर तुम्हाला ऑनर्स डिग्री मिळणार आहे. आणखीन 1 वर्ष तुम्ही केलं तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची सवलत आहे. एवढं सवलत दिल्यानंतर त्याचे पुरेपूर फायदा करून घ्या. आणि तुम्हाला आम्ही लॉंग ड्युरेशनची इंटर्नशिप मिळवून देणार आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला स्किल बेस्ड नॉलेज बेस्ड एज्युकेशन देतो, क्वालिटी एज्युकेशन देतो, तुम्ही एवढं सतर्क असणार ना, कंपनी कॉर्पोरेट्स इथं रँक लावून तुम्हाला उचलून देतील एवढं मी आश्वासन देऊन शेवटी परत एक सर्वांना मी वेलकम करतो, आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर बी कार्जिनी सर. यानंतर वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी माननीय श्री NH पाटील सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक NR चोपडे सरांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्यातील पहिले सार्वजनिक समूह विद्यापीठ म्हणून मान्यतेचा बहुमान असणाऱ्या वारणा विद्यापीठ वारणानगर प्रथम कुलाधिकारी पदाचा सन्मान प्राप्त आदरणीय NH पाटील सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आदरणीय NH पाटील सर पाराशर ऋषींच्या पदस्पर्शानं पावनभूमी म्हणजे पारगावचे सुपुत्र आहेत. सरांचं प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पारगाव या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पाराशर हायस्कूल पारगाव या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. उच्च माध्यमिक शिक्षण वारणा महाविद्यालय वारणानगरमध्ये पूर्ण झालेलं आहे. इंजिनिअरिंग BE आणि ME वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. सर BE मध्ये विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त आहेत. ME मध्ये सर शिवाजी विद्यापीठामध्ये प्रथम आहेत. त्याचबरोबर सरांनी DRK कॉलेज ऑफ कॉमर्समधून MBA पूर्ण केलेलं आहे. सर FIE व चार्टर्ड इंजिनियर म्हणून द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाचे सदस्य आहेत. आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये सरांनी महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय उद्योग उपसंचालक तथा महाव्यवस्थापक म्हणून या ठिकाणी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सांगली येथे महाव्यवस्थापक म्हणून सरांनी आपली सेवा दिलेली आहे. आपल्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सरांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून आपली कारकीर्द संपन्न केलेली आहे. यादव ब्रदर्स पुणे येथे सरांचं चीफ इरेक्शन इंजिनियर व साईट इन्चार्ज म्हणून सरांनी सेवा दिलेली आहे. या कार्यकाळामध्ये सरांनी साखर कारखाना व पेपर मिल उभारणी आणि विस्तार याच्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. मला आनंदानं सांगावं वाटतंय की 15 लाखाहून अधिक स्त्री सदस्य असणाऱ्या तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वराज्य फाउंडेशन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये सरांचा महत्त्वाची भूमिका आहे. सरांनी स्वामी रामदेव बाबा यांची योग विज्ञान शिबिरे संयोजनामध्ये प्रमुख भूमिका आहे. 2010 मध्ये श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचा सुवर्ण महोत्सवाचा सोहळा डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या वारणा परिवारानं संपन्न केला. त्याच्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी प्रति कोल्हापूर महोत्सवाचं आपण आयोजन केलं वारणा परिवाराच्या वतीनं. त्याच्यामध्ये सरांची प्रमुख भूमिका आहे. 2008 पासून संपन्न होणारा स्वराज्य फाउंडेशन वारणानगरचा फिजन गौरव सोहळा याच्यामध्ये सरांचं चैतन्य सरांची ऊर्जा अत्यंत महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड रशिया चीन जर्मनी फ्रान्स हॉलंड सिंगापूर स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरांनी संपन्न केलेला आहे. सर इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्लीचे आजीव सदस्य आहेत. त्याचबरोबर द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाचे फेलोशिप मेंबर आहेत. सर वारणा शुगर्स लिमिटेड द डेक्कन शुगर फॅक्टरीज असोसिएशनचे संचालक आहेत. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आहेत. वारणा ॲग्रिकल्चर गुड्स प्रोसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी व्यापकॉस त्याचबरोबर वारणा डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीज व श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती वीज निर्माण संस्थांचे सर अध्यक्ष आहेत. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे सर गेले 25 वर्ष तज्ज्ञ संचालक म्हणून सरांची कारकीर्द आपण पाहतोय. सुराज्यभूषण नवा माणूस पन्हाळाभूषण नवरत्न मार्शल माणुसकीचा हृदय सम्राट असे विविध पुरस्कार आत्तापर्यंत सरांना प्राप्त झालेले आहेत. ह्या एकूणच वाटचालीचा प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान सोहळा संपन्न करत असताना आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही म्हणेन ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म योग परंपरा संस्कृती निसर्ग यांच्या उपासनेतून मन माती शेती प्रक्रिया उद्योग आणि मानवी मांगल्य
संवर्धनामध्ये निरपेक्ष निरंतर मूल्यकेंद्रित नव्या प्रवासासाठी आदरणीय सरांना मी मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सरांच्या परिचयाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद. यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सावकर साहेब यांना नम्र विनंती करतो, आपल्या वारणा विद्यापीठाचे प्रथम कुलाधिकारी आदरणीय NH पाटील सर यांचा यथोचित सन्मान सोहळा आपल्या शिव हस्ते वारणा परिवाराच्या वतीनं संपन्न व्हावा. शाल, श्रीफळ, दख्खनचा राजा, ज्योतिबाची प्रतिमा आणि बुके देऊन आदरणीय NH पाटील सरांच्या नव्या कारकिर्दीचा शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय कारजिनी सर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आदरणीय सावकर साहेब यांचा सन्मान सोहळा संपन्न व्हावा. धन्यवाद. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. यानंतर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ वारणा विद्यापीठ वारणानगर प्रथम कुलाधिकारी आदरणीय NH पाटील सर यांना नम्र विनंती करतो मनोगतासाठी. 77-78चा काळ होता. शास्त्री भुवनला एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय तात्यासाहेब स्टेजवरती होते आणि बॅरिस्टर PG पाटील हे व्हाईस चान्सलर शिवाजी विद्यापीठाचे झालेले होते. त्यामुळं त्यांचा सत्कार त्यावेळेला झालेला होता आणि वारणा महाविद्यालयाचे स्टाफ खाली बसलेले होते. बॅरिस्टर PG पाटलांच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. ते शिवाजी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होतेच, MPSCचे अध्यक्ष होते नंतर, आणि त्यांचं प्रभुत्व अनेक विषयावरती फार चांगलं होतं. PG पाटील सर ज्या वेळेला त्यांचं मनोगत व्यक्त करायला उभे राहिलेले होते त्यावेळेला ते शिक्षक होते, त्यामध्ये मी पण बसलेलो होतो विद्यार्थी म्हणून मागं. आणि तात्यासाहेब खाली शिक्षकांच्याकडे बघत होते. तात्यासाहेबांना वाटत होते की ही पुढं बसलेले शिक्षक काही कमी नाही आहेत व्हाईस चान्सलरपेक्षा, असं मनावर तात्यासाहेबांचा भाव होता. आणि मग ते इंग्लिश काही चांगल्या कादंबऱ्या ज्या आहेत त्यांचे कोट्स देत होते. कोण? व्हाईस चान्सलर बॅरिस्टर PG पाटील साहेब. आणि 2-3 ठिकाणी थांबल्यानंतर खाल्ले शिक्षकापैकी काही शिक्षक पुढचं वाक्य म्हणत होते. म्हणजे व्हाईस चान्सलर बोलत असताना थांबल्यानंतर त्या नॉवेलमधले किंवा तत्त्वज्ञानामधली काही वाक्य जे आहेत ते थोडे थांबले की उठून ते पुढची वाक्य म्हणत होते. त्यावेळेला तात्यासाहेबांचा चेहरा मी अनुभवत होता. इतका आनंदी चेहरा होता, इतका आनंदी चेहरा होता. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, इथं पुढं बसलेली माणसं जी आहेत, स्टाफ असतील, विद्यार्थी असतील, त्यांनी आपल्या सगळ्यांना आनंद होईल असं वागलं पाहिजे. आणि सावकरांच्या कारजिनी सर असतील, त्यानंतर आमचे MD साहेब भगत साहेब असतील, माने सर असतील, शेख सर असतील, पाटील सर असतील, ही वर बसलेले आहेत. खरं तर प्रत्येक माणूस इतका मोठा असतो म्हणून तुम्ही काही कमी नाही, तुम्ही सगळेसुद्धा त्याला पात्र आहात, असा तो प्रसंग. आणि तात्यासाहेबांनी तशी माणसं घडवली, त्यांचा आशीर्वाद मिळाला. फार संयमी नेतृत्व आहे सावकर साहेब. काही शिक्षकांना माझ्या समोर तात्यासाहेब म्हटलेले आहेत, तुम्ही हुशार आहे पण शहाणं नाही. मला काय तो प्रश्न समजत नव्हता काय प्रकार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मला आत्ता समजतोय. व्यवहारीपणामध्ये आणि समाजात कशा पद्धतीनं वावरायला पाहिजे ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे, असं तात्यासाहेब त्यावेळेला बोलताना बोलत होते काही शिक्षकांना. जाहीरमध्ये नाही, खाजगीमध्ये. सावकरांचा विषय कसा आहे, सुधारतात माणसं, अपेक्षा फार मोठी आहे, परंतु कुणाला सांगत बसत नाही, ते इंडिव्हिज्युअली सुधरत जावं असा तो विषय असावा कदाचित. त्यानंतर दादांचा कालखंड सुरू झाला, तो पूर्वीपासूनच होता. तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. नुसतं वारणेमध्ये नाही तर देशात आणि परदेशात सुद्धा त्यांच्याबद्दलचा तो एक विशेष सन्मान लोकांच्या मनामध्ये होता, आदर होता. 1985-86च्या दरम्यान डिजिटल व्हिलेजेस झाली पाहिजेत असे दादा मांडत होते. लोकांना समजत नव्हतं काय डिजिटल व्हिलेजेस आहेत. 2014, 15, 16ला
डिजिटल विलेजेस करायचे अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या. काही ठिकाणी ते झालंसुद्धा, पण तेवढ्या प्रमाणात तो विषय होत नाही. मला म्हणायचे NH अंबप डिजिटल झालं तर कसं वाटतंय बघ तुला, पाडळी डिजिटल झालं तर कसं वाटतंय बघ. हा जो व्ह्यू आहे तो कुठून येतो? आपण जर स्वतःला पात्र केलं तर त्या व्यक्तीकडे ते ज्ञान येत असतं. आपण जर आपलं ज्ञान लिमिट केलं तर युनिव्हर्ससुद्धा, कॉस्मॉससुद्धा आपणाला ते ज्ञान देत नाही. आपण लिमिट करतोय. वारणेचं एक वैशिष्ट्य आहे की ज्याने ज्याने स्वतःला अनलिमिटेड केलं, आपलं सर्कल जे आहे ते छेदलं, भेदलं, तर त्याला ते अनलिमिटेड नॉलेज मिळू शकतंय. असा दादांच्या बाबतीतला विषय आहे. विद्यापीठाचं काम चालू असताना अनेक लोकांना असं वाटत होतं की बरं आहे, इतर विद्यापीठांच्या सारखं विद्यापीठ एक वेळ मंजूर करून घेतलं, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल, नाहीतर अभिमत विद्यापीठ असेल, डीम्ड युनिव्हर्सिटी असेल, की कुलपती म्हणून फिरवायला मिरवायला बरं. आणि आपण पाहतोय अशी जे विद्यापीठं आहेत, अभिमत विद्यापीठ असेल किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, तिथं डायरेक्ट कुलपती म्हणून त्या संस्थेचा तिथला प्रमुख म्हणून हे करतो. बरोबर आहे ना सर? असं आहे. परंतु महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील ही पहिली समूह विद्यापीठ आहे. कार्जिनी सरांनी सांगितलंच की पूर्णपणे शासकीय आहे. यामध्ये सावकारांचा एक प्रॉब्लेम असा आहे की कधीही आपला विषय पुढं नको, आपलं नाव नको. लोकांना वाटतं की तर हे नाव आलं आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागं जे लोकांना वाटतं त्यातले 2%सुद्धा बाहेर आलेलं नसतं. विद्यापीठाचं नाव फायनल करत असताना अनेक तज्ज्ञांनी सांगितलं की विनय हे नाव घालून तुम्ही युनिव्हर्सिटी करा, ते बाजूला ठेवा म्हणणार. आणि मग वारणा विद्यापीठ, वारणा नगर हे नाव पुढं आलं. वारणेनं अनेक क्षेत्रात चांगले अधिकारी दिले. आज शिक्षण क्षेत्रात जर बघितलं तर वारणा महाविद्यालयामध्ये सर्व्हिस करून बाहेर गेलेत तर अनेक विद्यालयांना प्राचार्याची पुरवठा जर कुणी केला असेल तर सगळ्यात जास्त प्राचार्यांचा पुरवठा ही वारणा महाविद्यालयाने केलेला आहे. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा वारणा साखर कारखान्यामध्ये अकाउंट डिपार्टमेंट हेड असतील, शेती डिपार्टमेंट हेड असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड जे आहेत ते बाहेर MD म्हणून काम करतायत. म्हणजे एक प्रकारचा हा माणसं पुरवण्याचा कारखाना आपण करतोय वेगवेगळ्या ठिकाणी. हे आपणाला खरोखर एक अभिमानाचं म्हणण्यापेक्षा प्रौढी मिळवणारच काम आहे आणि ती प्रौढी पुढं आपण न्यायला पाहिजे असं मला वाटतंय सगळ्यांनी मिळून. आता पुढे गेल्यानंतर काय होतंय, ही व्यक्ती इतकी मोठी का झाली त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. लिमिटमध्ये स्वतःला जर घातलं तर स्वतःची प्रगती लिमिटमध्ये होते. टाईम टेबलमध्ये काम केलं की प्रगती टाईम टेबलमध्येच होते. कुणाला दुसऱ्याला दिसावं म्हणून काम केलं तर कधी तर तो सापडतोच. हा न काम करणारा माणूस आहे. मला तर असं म्हणायचं आहे की माणूस फटीतून जास्त कळतो. बरोबर ना दिनेश? तर फटीतून जास्त कळतो म्हणजे काय आहे, काम करून झाल्यानंतर मित्रांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर काय अर्थच नाही. व्यक्तीबद्दल कॉमेंट करायचं, लूज टॉक करायचं, मग त्या व्यक्तीचा खरा स्वभाव तिथं फटीमध्ये कळतो. आतून बाहेरून हा परफेक्ट माणूस झोपेत सुद्धा असला तरीसुद्धा तेच विचार पाहिजे आणि तोच ट्रस्ट पाहिजे. असं जर असेल तर ती व्यक्ती डेफिनेटली ओपन अप होते आणि पुढं जाते. आता बरेचसेच विद्यार्थी आहेत इथं, फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत. माझ्या मते सर काय वैशिष्ट्य आहे आपल्या ह्या वारणा युनिव्हर्सिटीचं, एक मी जाहीरपणे सांगतो, मी अनुभवलेलं आहे. आपण जितकी एनर्जी पुटअप करतो त्याच्या कित्येक पट एनर्जी ही वारणा भूमी आपणाला ॲडॅप्ट करते. अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं, तुम्ही देवाकडे एक पाऊल पुढं टाकलं की 1000 पावले देव तुमच्याकडे पावलं टाकतो. अगदी तशाच धर्तीवर आपल्या वारणा भूमीला त्याची परंपरा आहे आणि ती शक्ती आहे. आपण फक्त पात्र पाहिजे, सर्व सुखाचे पात्र होईजे असा तो प्रकार आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना वाटतं की मी अमुक शिक्षण घेतल्यानंतर आनंदी होईल किंवा एखादं पद प्राप्त केल्यानंतर होईल. तर बऱ्याचशाच वारणेतल्या लोकांचं असं मत आहे की ते पद वगैरे पुन्हा बघता येईल, पण आत्ताचं मी जे काम करतोय ते काम करत असताना तेवढाच आनंद मिळाला पाहिजे की जे पद मिळाल्यानंतर असतोय. आज गडबड होते, नाही मी एवढं करतो आणि मग मला हे पद मिळेल आणि मग आनंद होईल. नाही, मी कोणतंही काम करू दे,
त्यावेळेला ते राजासारखं केलं पाहिजे किंवा वजिरासारखं केलं पाहिजे, त्याच्यातून समाधानच आणि ते टॉपचं समाधान मिळालं पाहिजे. आणि हे जर ओपन केलं तर आत्ता माझे FPJ जे स्टुडंट आहेत त्यांना मी सांगतोय की महाराष्ट्रातले नव्हे तर इंडियातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमधल्या विद्यार्थ्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त यश मिळेल याची मी ग्वाही देतो. ओपन अप केलं पाहिजे, ट्रॅक सोडला पाहिजे. आता तास आपला पहिला 9:15 सुरू होतोय असं मला वाटतंय आणि 4:30 बंद होतोय. खरं तर 0 आवरची सिस्टम थोडीशी सुरू केली पाहिजे. 0 आवर 9:15 सुरू असेल तर 8:15 सुरू केलं पाहिजे. आणि चॉईस पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना यायचं असेल त्यांनी यावेळी, ज्यांना यायचं नाही त्यांनी नाही यायचं. आणि विषय, त्या विषयातले एक्सपर्टाईज आठवड्यातले 2-3 दिवस असू देत, जेवढे विद्यार्थी येतील त्यांच्यासमोर त्यांनी बोललं पाहिजे. अशा पद्धतीनं 0 आवरमध्ये मॉर्निंगचा आपण जर पुढे गेलो तर लेटेस्ट मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, जगामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर 4:30 नंतर थांबल्यानंतर किती आनंद होतोय ते पाहावा जरा. आणि मग स्टीम आउटसाठी मोबाईल पाहणं किंवा आणखीन कुठल्या तरी गोष्टीमध्ये मन रमवणं, त्यापेक्षा आपल्याच कॉलेजमध्ये ॲक्टिव्हिटीज अशाच आपण केल्या. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, कशा पद्धतीनं ठरवून पर्सनॅलिटी बदलली पाहिजे, नुसती भाषणं करायची नाही. एक विद्यार्थी अजिबात बोलतच नाही, त्याला बोलायला पाहिजे, नॅशनल लेवलला तो गेला पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्नाने त्या विद्यार्थ्यानं प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे 0 आवर तसं आहे, त्यानंतरचं प्लस आवर्स. आणि मग तिथं स्टीम आउट झाली पाहिजे. बॉयलर सुरू केला किंवा आपण कुकरही केलं तर शिटी बाहेर जाते. काय होतं, वाजते का? आज स्टीम प्रेशराईज होते, एका ठराविक प्रेशरच्या वरती गेलं की शिटी होते, म्हणजे प्रेशर आउट होतं. ते मुलांना प्रेशर आउट करण्यासाठी सगळ्या आपण टीचर्सनी, प्राध्यापकांनी, सर्व जे घटक आहेत त्यांनी जर मदत केली तर हा माहोल एक वेगळा आनंदमय असा होईल. आणि जी भूमी आपणाला आनंद देते ती अजून आपण तो आनंद जास्त वाटून घेण्याच्या, वाढवून घेण्यासाठी आपण कार्यरत राहू. सवय जास्त बोलायची नाही आणि आहे पण मी थांबतो. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळू देत. जय हिंद, जय वारणा. धन्यवाद सर. ज्यांच्या भावना शब्दरूप होतात आणि शब्द भावरूप होतात, असंच चिंतन, या चिंतनाचा आनंद आपण घेतला. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीने मी नम्र विनंती करतो, या सोहळ्याचे अध्यक्ष, आपल्या वारणाचे विश्वस्त प्रमुख आदरणीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांना प्रमुख मार्गदर्शनासाठी. कैलासवासी तात्यासाहेबांनी वारणा पंचकृषीच्या सर्वांगीण विकासाचं एक प्रमुख केंद्र म्हणून या परिसरातल्या शिक्षणाला गवसणी घालणारी एक संस्था निर्माण करावी, या भावनेतून वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना झाली. आणि हे शिक्षण मंडळ सातत्यानं शिक्षणाच्या क्षेत्रातली नवी दालनं या परिसरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या, शैक्षणिक वातावरणांच्या पासून दूर असणाऱ्या कुटुंबांना सुद्धा उपलब्ध व्हाव्या, या भूमिकेतून हे काम आपण सगळ्यांनी सुरू केलेलं त्या ठिकाणी बघितलं आहे. मला वाटते महाराष्ट्राचे एक दूरदृष्टी असणारा मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा असा निर्णय घेतला की अभियांत्रिकी शिक्षण हे खरं तर फक्त शासकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून दिलं जायचं आणि सामान्य माणसाला अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग होणं हे एक दिवा स्वप्न त्या काळामध्ये असायचं. आणि मग त्यांनी एक निर्णय घेतला की जे चाकर कारखाने चांगलं काम करतायत, समाजाच्या उन्नतीचं, शिक्षणाच्या क्षेत्रातलं सुद्धा काम करतायत, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू करावी. 1984 साली वसंतदादांना भेटायला मंत्रालयामध्ये तात्यासाहेब गेले. वसंतदादा त्यांची मिटिंग संपवून ते लिफ्टपर्यंत आले होते. तात्यासाहेबांची असणारी त्यांची मैत्री आणि लिफ्टमध्ये बसताना साधा कागदावर केलेला अर्ज की वारणा विभाग शिक्षण मंडळाला एक अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर व्हावं, आणि त्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये त्याच्यावर मंजूर म्हणून झालेली सही. म्हणजे मला वाटते एखादं इंजिनिअरिंग कॉलेज कसं मंजूर केलं जात होतं, त्यातनं सुरू झालेला हा सगळा प्रवास. पहिल्यांदा आपण ॲटॉनॉमस स्टेटस त्या ठिकाणी घेतला. ॲटॉनॉमसला मोठं यश त्या ठिकाणी मिळालं.
आणि ह्या स्टेटसच्या पुढं जाऊन अजून आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काही क्रांतिकारक बदल करायचे असतील, काही चांगलं काम करायचं असेल तर अजून कसं पुढं जाता येईल या दृष्टिकोनातून भारत देशानं स्वीकारलेल्या न्यू एज्युकेशन पॉलिसी की ही पॉलिसी निर्माण करत असताना प्रचंड विचार ह्यावर झाला. जगातल्या अनेक देशांच्या शिक्षण पद्धतींच्या माध्यमातून जे वेगळे वेगळे परिणाम बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्यावर झाले, ते विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं त्या क्षेत्रावर झाले, ह्या सगळ्याचा अभ्यास खरं तर त्या ठिकाणी केला गेला. ह्याचे फायदे काय, तोटे काय हा विचार करून खरं तर आपल्या देशानं ही पॉलिसी त्या ठिकाणी स्वीकारली. वारणा विद्यापीठाच्या रूपानं ह्या धोरणाला अनुसरून एक काम आपल्यालाही सुरू करता यावं या दृष्टिकोनातून आपण ह्या विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेला प्रवेश, मागच्या वर्षीच्या सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी केलेली अनाऊन्समेंट आणि मग प्रत्यक्षपणानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या विधेयकाला मान्यता मिळणं, एका सिनियर कॉलेजपासून सुरुवात झालेल्या ह्या विद्या क्षेत्रातल्या कामाचा विद्यापीठापर्यंतचा हा प्रवास आपण समाजासमोर घेऊन त्या ठिकाणी निघालो आहे. या नव्या विद्यापीठाच्या नव्या जबाबदाऱ्यांचं वाटप करत असताना शिक्षण संस्था आणि विद्यापीठ ह्या दोघांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणारं एक पद, एक अतिशय उत्कृष्ट समन्वय केलं जाणारं असं पद, ज्या कामासाठी आपण सगळेजण एकत्रित आलो आहे त्या कामाचं पावित्र्य वाढवणारं असं एक पद, त्या कामाला समाजामध्ये एका वेगळ्या अर्थानं उभा करणारं असं एक पद, ज्याला प्रो होस्ट म्हणून त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हटलं गेलं. कुलाधिकारी हे मराठी त्याचं नामकरण त्या ठिकाणी केलं गेलं, पण त्याच्यापेक्षाही मोठी जबाबदारी असणारं हे पद तर आपण त्या ठिकाणी निर्माण केलं आहे. आणि तात्यासाहेबांनी त्यांच्या विश्वासावर या शिक्षण संस्थेला उभा केलेल्या ह्या परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाचा हा वारसा आपल्याला पुढं नेण्यासाठी आवश्यक असणारं काम करण्याच्या उद्देशानं आपण शिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यापीठाला हा विचार पुढं नेण्याचं काम आदरणीय NH पाटील सरांच्यावर त्या ठिकाणी सोपवायचं ठरवलं. आणि मला आज दुसरा एक विशेष आनंद होतो आहे. कुलगुरूंचा सन्मान करत असणाऱ्या कार्यक्रमामध्ये माझं मनोगत व्यक्त करत असताना मी म्हटलं होतं की ह्या 2-3 दिवसात ही ऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि ही फाईल होती महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या ऑफिसला. आणि त्याच काळात राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली आणि मला म्हटले आता नवीन राज्यपाल कोण येतील त्यांच्याकडनं आपण ही सही करून घेऊया. पण का कुणास ठाऊक राधाकृष्णनांना वाटलं असेल की उपराष्ट्रपती होण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं काम माझ्या हातनं झालं पाहिजे आणि म्हणून खरं तर ही सही NH पाटील सरांच्या फाईलवर त्या ठिकाणी झाली. काल त्यांचा निकाल झाला, ते उपराष्ट्रपती झाले आणि मला वाटते 3 दिवसापूर्वी आपल्याला हे पत्र त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि एका मोठ्या जबाबदारीतनं हे पद पुढं न्यावं, त्यांच्या हातून अजून हे काम वारणेला साजेल असं, वारणेच्या ह्या ज्ञानयज्ञाला प्रचंड मोठं नव्या पिढीला आशीर्वादित करण्याचा, आशीर्वाद निर्माण करायचं साधन म्हणून पूर्णत्वाला जाण्याच्या शुभेच्छा आपण सगळ्यांनी त्यांना द्याव्या यासाठी छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. अनेक चांगल्या गोष्टी करायची संधी आज आपल्याला विद्यापीठाच्या माध्यमातून एक कायदेशीर अधिकार म्हणून त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि हा अधिकाराचा वापर जेवढ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल ते करणारे वेगवेगळे प्रयोग खरं तर आपल्याला ह्या विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी करायचे आहे. शिर्के सरांच्यासारखा एक शिवाजी विद्यापीठाचं एक वेगळं कुलगुरू म्हणून नेतृत्व केलेले कुलगुरू, पहिले कुलगुरू म्हणून आपल्या विद्यापीठाला त्या ठिकाणी आज मिळालेले आहेत. PhDसाठी रजिस्ट्रेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते संशोधन तुमच्या विद्यापीठामध्ये केलं जातं. अनेक संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाची श्रीमंती वाढवण्याचं आणि ह्या संशोधनातलं विज्ञान, वेगळ्या वेगळ्या विषयातलं ज्ञान या विद्यापीठाच्या अंतर्गत शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्याचं एक वेगळं पर्व त्यावेळेला प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येणार आहे. जगामध्ये ज्या विद्यापीठांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काही विशेष काम केलेलं आहे
त्यांच्या बरोबरीनं आपण कशा पद्धतीनं एकत्र काम करू शकतो, आपला फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम करू शकतो का, आपल्या फॅकल्टीचं ट्रेनिंग करू शकतो का, जॉईंट कोर्सेस आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येतील का. शतकामधली असणारी सगळी आव्हानं डोळ्यासमोर घेत असताना, सगळ्या संधी डोळ्यासमोर घेत असताना, या संधींना गवसणी घालणाऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला समाविष्ट करता येतील का. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आज आपल्यावर विश्वास ठेवत आहेत, या सगळ्या कंपन्यांच्या बरोबरीनं काही चांगले अभ्यासक्रम आपल्याला निर्माण करता येतील का. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून खरं तर उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम करायचं आहे. स्किल बेस एज्युकेशन म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण आपल्याला मुलांना कसं देता येईल. प्रोजेक्ट बेस एज्युकेशन या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये कुठल्या नव्या गोष्टी त्या ठिकाणी आणाव्या लागतील. या गोष्टींचा विचार विद्यापीठ उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे, ज्याचा उल्लेख आता NS पाटील सरांनी केला की 4:30 नंतरसुद्धा आपण ह्या परिसरात थांबलो, शैक्षणिक वातावरण ह्या ठिकाणी आपण त्या पद्धतीचं निर्माण करू शकलो तर प्रामुख्यानं अजून चांगली ऊर्जा ह्या सगळ्या परिसरातली ही शैक्षणिक ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येईल. मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य हा आजच्या विद्यार्थ्यांच्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्या अनुषंगानं हे विद्यापीठ काही वेगळं आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहे का, याही क्षेत्रातला विचार तुम्हाला आम्हाला करायचा आहे. पर्यावरण आणि शाश्वत विकास मनुष्य जातीच्या उद्याच्या भवितव्यासाठी आवश्यक असणारं जे शिक्षण आहे, विद्यापीठ म्हणून आपल्याला हे नाविन्यपूर्णता आपली त्या ठिकाणी जपायची आहे आणि काही वेगळं पण घेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. मला वाटतं NS पाटील सर, आमचे शिर्के सर, कारजेने सर आणि सगळे माझ्याबरोबर काम करणारे आमचे सहकारी ह्या अनेक दृष्टिकोनातून आपल्या विद्यापीठाला या माध्यमातून पुढं नेऊ शकतील. आज इंजिनिअरिंग करता करता बिझनेस लॉ नावाचा एक नवा प्रकार आज मार्केटमध्ये आला आहे. कुठलंही इंजिनिअरिंग करत असताना जर शेवटचं 1, 2, 3 वर्ष लॉ जर तो करू शकला आणि त्याला दोन्ही डिग्र्या जर एकदम मिळाल्या तर अजून एक वेगळी फील्ड त्याच्यासाठी उद्याच्या काळात त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. इकॉनॉमिक्ससारखा विषय आहे, कॉमर्समधले काही अकाउंटन्सीसारखे विषय आहेत, हे जर इंजिनिअरिंग करत असताना शिकायचं असेल, MBA करायचं असेल, या दृष्टीनं एकत्र शिक्षणाच्या ह्या पद्धतीनं समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं चालणारं हे मनुष्यबळ निर्माण व्हावं किंवा आत्मविश्वासानं भरलेला कुठल्याही आव्हानांना सामोरं जाणारा विद्यार्थी आपल्याला घडवता यावा, हे काम आपण ह्या ठिकाणी करू शकणार आहोत. कुठल्या शिक्षकांनी किती त्रास घेतले, कुठल्या विद्यार्थ्यांची हजेरी किती होती, कुणाचे किती प्रोजेक्ट्स कंप्लीट झाले, कुठल्या विषयामधल्या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क आले, कुठला विषय विद्यार्थ्यांना कळला आहे, कुठला कळलेला नाही, इथंपर्यंतचा अहवाल आज AI माध्यमातून आज आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. आणि म्हणून अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या समोरची आव्हानं कमी करणं आणि त्यांच्यातून चांगले आत्मविश्वासानं भरलेले विद्यार्थी घडवणं हे आपलं सगळ्यांचं प्रथम काम आहे. असं म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. मला आनंद आहे आमच्या सगळ्या टीमचा की युनिव्हर्सिटी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातनं जवळजवळ 4 राज्यातनं विद्यार्थी आज आपल्या विद्यापीठाकडे त्या ठिकाणी आले आणि मी सहज माहिती घेतली की बाबा ॲडमिशन झालेल्या मुलांचं काय मेरिट आहे. तर चांगलं मेरिट असणारे विद्यार्थी, केमिकल इंजिनिअरिंगला तर हायेस्ट मला वाटते 96% असणारा एका मुलग्याचं म्हणजे पहिलं ॲडमिशन त्या ठिकाणी झालं. म्हणजे एवढ्या चांगल्या मेरिटच्या विद्यार्थ्यांनी आज एका मोठ्या विश्वासानं आज आपल्याकडे या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. हे नाव, हा दर्जा वाढवण्याचं काम आपण सगळ्यांनी उद्याच्या काळात करावं. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी एकच गोष्ट खरं तर मी या ठिकाणी आजच सकाळी त्या ठिकाणी माझ्या वाचनात आली की माणसाला जो काही एक ब्रेन दिलेला आहे, मेंदू दिलेला आहे, की यात प्रचंड मोठी क्षमता आहे, फक्त आपण ती वापरत नाही. जर आपण ठरवलं तर आपल्याला अशक्य असं जगात कुठली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून सकारात्मक विचार आणि आम्ही काही करू शकतो हा स्वतःवरचा विश्वास आणि वारणा विद्यापीठ आणि वारणा विद्यापीठाची सगळी टीम आमच्याबरोबर खरं तर ह्या विचारांना पाठबळ देण्याचं काम करणारी, ह्या विश्वासार्हतेतनं जर आपण सगळे काम करू शकलो
तर मला वाटते की बघता बघता वारणा विद्यापीठ हे भारतात नव्हे तर जगातल्या चांगल्या विद्यापीठामध्ये वारणा विद्यापीठाचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि हा संकल्प ज्योतिर्लिंगाच्या पायथ्याशी वसलेल्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण त्या ठिकाणी करूया. आणि ह्या ज्ञानाचा सुरू केलेला ह्या यज्ञ आज विद्यापीठापर्यंत जो आला आहे तो आता विद्यापीठाच्या सर्वोच्च दर्जापर्यंतच्या प्रवासाकडं नेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्याकडनं त्या ठिकाणी व्हावा एवढीच अपेक्षा आदरणीय NH पाटील सरांना शुभेच्छा देत असताना व्यक्त करतो. आणि ह्या सगळ्यांच्या हातून हे स्वप्न पूर्णत्वाला जावं अशी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आभारासाठी निमंत्रित करूया डॉक्टर मार्क मोनिस. Good evening to one and all. I, Dr. Mark, take this as an exceptional opportunity and a privilege to propose the vote of thanks on this unforgettable and auspicious occasion of the felicitation and assumption or installation ceremony of our first Honorable Provost, revered Shri NH Patil sir. First and foremost, I extend our sincere thanks to Honorable Dr. Vinay Rauji Kore Saukar Sahib, Chairman Shri Varna Education and Industrial Complex. I express our deep sense of gratitude to revered Shri NH Patil sir for accepting this responsibility as the first Provost of Varna University. Sir, your inspiring presence, insightful experiences, and visionary thoughts have given us renewed confidence on this occasion to take this university to greater as well as remarkable heights in the days to come. A heartfelt thanks to esteemed Dr. D.T. Shirke sir, Honorable Vice Chancellor of Varna University. We are deeply indebted to respected Dr. Vilas V. Karzini sir, Chief Executive Officer Sri Varna Vibhag Shikshan Mandal Varnanagar. A special word of gratitude to respected principals of lead as well as constituent institutions of Varna University. On this occasion, we also would like to thank Dr. S.M. Pise, Honorable Managing Director of Varna Sugar Factory, Shri Shajirao Bhagat sir. We are very, very thankful to you, sir. Similarly, we are grateful to Professor N.R. Chopade for his mesmerizing anchoring on this occasion. I take this opportunity to thank all our distinguished guests, principals of sister institutions of Sri Varna Vibhag Shikshan Mandal Varnanagar, faculty members present here, administrative as well as non-teaching faculty members present here, dear students whose enthusiastic participation has made today's function a very, very grand success. A special thanks to all the representatives of electronic as well as print media. So with this, we come to the end of this ceremony. So once again, thank you all for your kind presence and making this gracious event a memorable event in the history of Varna University. Thank you, one and all. धन्यवाद.